आपलं कटोरी ब्लाऊज हे शिवून रेडी आहे. आता त्याचं फिटिंग कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. ब्लाऊजवरचं माप घेऊन हे शिवलेलं ब्लाऊज आहे, त्याचं आपण फिटिंग कसं करायचं ते दाखवते. अगोदर मी ब्लाऊजवरचं माप कसं घ्यायचं ते दाखवते तुम्हाला. हे ब्लाऊज आहे. हे ब्लाऊज आहे, त्याला हुक लावले. हुक लावून घ्यायचं आणि हा इथून हा काकेच्या शिलाईचा पार्ट दिसतोय, हा हात आणि जिथे जॉईंट करतो हात आपण लास्टला शिलाई असते तिथून ते त्याच पार्टपासून ह्या पार्टपर्यंत किती आहे ते मोजून घ्यायचं. असं इथंपर्यंत, इथून इथंपर्यंत हे किती आहे ते मी मोजून घेते. हे साधारणतः 17 आहे, 17. तर आपल्याला अशीच ब्लाऊजची घडी घालून 17 इथून इथंपर्यंत 17 येईल एवढं घ्यायचं आहे. हे 17 झालं आपलं ह्याचं मेजर. आणि हे इथे हुक लावून घेतला. हा कमरेचा पार्ट किती आहे हाही मोजून घ्यायचा. तर हा 14 येतो, इथून असा 14 येतो. 14 टू जा 28 होतं, म्हणजे कंबर 28 आहे. आणि 17 टू जा 34 म्हणजे 34 चेस्टचा पार्ट आहे. आणि हे हात आपले फ्रीलवाले त्यांनी मापाला दिले. ह्यांचा मेजर ऑलरेडी माझ्याकडे आहे म्हणून त्यांनी दिलं नाही आहे लॉंग हँडचं. ते मी आता तुम्हाला ह्या ब्लाऊजवर कसं फिटिंग करायचं दाखवते. तर हे ब्लाऊज गळ्याकडच्या बाजूने असं आपण पॅक करून घ्यायचं. वाटल्यास तर तुम्ही इथे टाचन लावू शकता, जे आपल्याकडे मिळतात ना पिन, इथे लावून ठेवायची पिन, म्हणजे हे हलणार नाही. आता मला सवय झाली आहे तर मी असंच पकडते आणि दाखवते तुम्हाला हे किती आहे. टोटल आपण मोजायचं, जे आपण ह्या हाताच्या शिलाईपासून म्हणजे काकेपासून, इथे दिसते काकेपासून टेप लावायचा. फक्त हे शिलाईपासून लावायचं, पूर्ण घ्यायचं नाही कारण तो शिलाई मार्जिनचा पार्ट नाही आहे. म्हणून हे शिलाईपासून किती येते पूर्ण इथंपर्यंत ते आपण मोजायचं. हे 20.5 येत आहे. तर आपल्याला किती हवं आहे, आपण जेव्हा असं ते ब्लाऊज असं मेजर केलं होतं तेव्हा 17 येत होतं. तर 17पेक्षा हे किती जास्त आहे. हे सिम्पल आणि इझी ट्रिक आहे फिटिंगची, ती मी तुम्हाला सांगते. 17पासून 1 2 3.5 इंच एक्स्ट्रा येतं इथे. हे 17 होतं आणि हा येतोय 20.5. तर हे 1 2 3.5 इंच एक्स्ट्रा येते. तर म्हणजे 3.5 इंच एक्स्ट्रा येते ना, 3.5चा अर्धा करायचा आणि हा काकेतला पार्ट तेवढा फिटिंग करायचा आपण एका साईडून. तर हे 3.5 येते. आपण काउंटिंग ही शिकतोय, काउंटिंग आपल्याला येते म्हणून आपण डायरेक्ट 1.25 इंच बोलू शकतो. पण ज्यांना काउंटिंग एवढं इझिली येत नाही, ह्याच्यातलं कळत नाही, त्यांनी काय करायचं, हा 3.5 इंचावर टेप पकडायचा आणि असा अर्धा फोल्ड करायचा. हा झाला एवढा पार्ट. हा एवढा जेवढा पार्ट येतोय तेवढा इथे ठेवून घ्यायचा ह्या शिलाईपासून इथंपर्यंत आणि तिथं अशी खूण करून घ्यायची, जेणेकरून आपल्याला तेवढं फिटिंग करायचं हे कळेल. हे झालं आता आपलं काकेतला केवढं फिटिंग करायचं त्याचं मेजर झालं. तसंच मी इकडे आखून घेते. काकेत आपल्याला 1.25 इंचाचं फिटिंग करायचं आहे. आणि हातात हा पूर्ण पॅक हात करायचा. हा आपला घडीचा पार्ट आहे. घडीच्या पार्टपासून इकडे 10 इंच त्यांचा दंडघेर आहे, ह्याला दंडघेर म्हणतात. तर दंडघेर आहे तर तिथंपर्यंत आपण 5 इंच असं मेजर करायचं आणि इथे आखून घ्यायचं, म्हणजे खूण करून घ्यायची की जेणेकरून आपल्याला इथे फिटिंग करायचं हे कळेल. एकदा सगळ्या खुणा करून घ्यायच्या इथे इथे आणि कमरेचा पार्ट, मग डायरेक्ट आपण शिलाई मारू शकतो. आता मी कमरेच्या पार्टचं दाखवतो. त्या ब्लाऊजवर आपण मेजर केलं तेव्हा 14 येत होतं असं घडी घालून. तर पूर्ण गोल घेरा घेऊ तेव्हा 14 टू जा 28 येणार, म्हणून ही कंबर आपल्याला 28ची घ्यायची आहे. तर मी हे खोलून पूर्ण मेजर करणार. आणि जेव्हा आपण मेजर करतो तेव्हा ही आपली आय पट्टी असते ना,
आयपट्टी आता आपल्याला लक्षात आली आहे की जी बाहेरून दिसतीये ती आयपट्टी आणि जी आत फोल्ड अशी केलेली असते ती हुक पट्टी असते. तर ही आयपट्टी सोडायची, आयपट्टी त्यात घ्यायची नाही, कारण जेव्हा आपण त्याच्यावर हुक लावू ती आयपट्टी त्या हुक पट्टीखाली दबून गेलेली असते. त्यामुळे ही आयपट्टी काउंट करायची नाही त्याच्यात. हे बाकीचं राहिलेली कंबर सगळी काउंट करून घ्यायची. मेजर टेपनं असे सगळं मोजून घ्यायचं. हे पूर्ण येते 36.5 इंच. तर 36.5 येते. तर डायरेक्ट एवढं आपल्याला डोक्याला त्रास न करून घेता आपण काय करायचं, आपल्याला 28 घ्यायचं आहे. ते मायनस करा, हे करा, ते करा करण्यापेक्षा 28 आपलं येतं आहे तर 28पर्यंत पकडून धरायचं आणि हा मेजर टेप काढायचा. तिथंपर्यंत आपण कपडा पकडून ठेवला आहे, तिथून हे किती येतं आहे हे काउंट करायचं. म्हणजे जे बिगिनर्स असतील, नवीन शिकणारे असतील, काउंटिंग थोडं कमी येते त्यांच्यासाठी ही इझी ट्रिक आहे आणि आपणही यूज करू शकतो. असं काही नाही आहे की बिगिनर्सच यूज करतात. हे असं आहे 8. तर 8 येतं आहे तर आपण पूर्ण घेऱ्याचं 8 येणार. तर 8 4 नाही, 8चे 4 पार्ट करायचे. हा झाला अर्धा, सोडून द्यायचा, अर्ध्यातला अर्धा. हा म्हणजे हा 2 इंच. 2 इंच आपलं कमरेत आपल्याला फिटिंग केलं पाहिजे. कारण जेव्हा आपण असं ब्लाऊज ठेवतो तेव्हा हा एक पार्ट होतो घडी घालून, आणि हा एक पार्ट आणि हा एक पार्ट, हा 4 फोल्डेड असतो आपला ब्लाऊज, म्हणून त्याचे 4 पार्ट करायचे. मी एकत्रच असं खोलून मेजर केलं होतं ना, म्हणून हे आपण जेव्हा ठेवतो तेव्हा 4 फोल्डेड होतं. म्हणून जो राहिलेला पार्ट आहे त्याचे 4 भाग करायचे. जो येणारा एक भाग आहे तो आला आपला 2 इंचाचा, तर 2 इंच इथे कमरेत फिटिंग होईल. ते आता फिटिंग सरळ कसं करायचं हे मी दाखवते तुम्हाला. आता इथं आपण ही खून करून घेतली हाताची, ही झाली आपली काखेतली, आणि इथे 2 इंचाची आपण करणार आहोत. ही 2 इंच इथे आपण खून करून घेतली. आता हे असं सरळ, ह्या तिन्ही रेषा आहेत ना, ह्या तिन्ही रेषांना जॉईंट करायचं. जरा ही खून 2 इंचाची आपल्याला दिसतीये, ही जी आपण काखेतली 1.25 इंचाची लावली आहे खून, ती जरा इकडे सरकतीये. जर मी इथून आले, इथे स्ट्रेट शिलाई मारली, इथून अशी इथे स्ट्रेट मारली तरी काखेत फुगा येणारच. म्हणून काय करायचं, इथून थोडंसं ॲडजस्ट करत थोडंही मागे पुढे झालं तरी चालेल, पण ही स्ट्रेट अशी शिलाई मारायचा प्रयत्न करायचा. ही स्ट्रेट मारल्यामुळे काय होतं, काखेत फुगा येत नाही आणि आपल्याला डबल ती शिलाई मारायचा त्रास होत नाही. हे असं केल्यामुळे परफेक्टच फिटिंग येणार तुमचं. एक लाईनमध्ये आलं की कुठे फुगा येणार नाही आणि काही नाही होणार. तर अशी ही शिलाई मारून घ्यायची त्याच्यावर. आणि ही खाली लावून बघायचं, जर वर खाली होतंय का, परफेक्ट येतंय का. आता आपण एवढ्यांदा ते चेकआउट केलं आहे शिवताना, तर हे येणारच बरोबर. तरी पण कधी कधी खेचलं जातं, तर जी बाजू एक्स्ट्रा आहे ती बाजू जरा कमी हे आहे तशी ठेवायची, आणि जी कमी आहे ती थोडी खेचून घ्यायची. थोडंफार जर लागत असेल तर, नसेल तर मग आहे तेवढी परफेक्ट शिवून घेतली तरी चालेल. आता ही एक शिलाई झाली, त्याचं थोडं 1/2 इंच अंतर सोडून आता मी ही एक शिलाई इथं मारली, तर त्याच्याशी जर एक शिलाई इथं मारायची, एक शिलाई इथं मारायची, एक शिलाई इथं मारायची. जेव्हा ते फिटिंगला कमी जास्त होईल तेव्हा खोलू शकतात आणि ते कस्टमर आपलं आपण रिपेअर करू शकतो घरच्या घरी. म्हणून हे 4 शिलाई मारून ठेवायची. मी आता हे मारून घेते, दुसऱ्याही साईडून करून घेते. आता मी दोन्ही बाजूनी असे शिलाई मारून घेतलेत. आता हे खोलून बघूया.
सरळ करून घ्यायचं आणि हे असं ठेवून बघायचं की आपण 34 घेतलेलं ते 34 येते का 34 बरोबर. नसेल तर एखादी शिलाई आपल्याला खोलायला लागेल ह्याचा अंदाज. हां, आता हे ठेवून घ्यायचं एकावर एक असं आणि इथून बघायचं की आपण 17 घेतोय का. इथून इथपर्यंत हा असा, इथून इथपर्यंत हा 17 येतोय बरोबर. म्हणजे आपण फिटिंग बरोबर केले. इथून इथपर्यंत 14 आलं होतं ते आपल्याला फिटिंगला दिलेल्या ब्लाऊजचं. तर आपण इथून इथपर्यंत 14 आणलंयच का तेच बघायचं फिटिंग करून, तेवढं राहिलंय का. हे 14 बरोबर येत आहे म्हणजे आपण परफेक्ट फिटिंग केलं आहे. एकदा क्रॉस चेक करून घ्यायचं म्हणजे त्या कस्टमरपर्यंत पोचेपर्यंत ब्लाऊज आपलं व्हेरीफाय करून झालं की आपल्याला एवढं टेन्शन नाही. त्यांनी नीट बसले हा रिप्लाय देईपर्यंत आपण व्हेरीफाय केलेलं असतं. असा कटोरी ब्लाऊज रेडी झालेला आहे. सो तुम्हाला हा कसा वाटला तो तुम्ही कळवा मला. जर ह्यात काही चेंजेस असतील किंवा ह्यात काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. त्या मी शंका नक्कीच तुमच्या दूर करायचा प्रयत्न करीन. ह्याचा मागचा पार्ट असा आहे. सो थँक्यू. सबस्क्राईब माय चॅनल.